1500 मध्ये आमचं दिव्यांगाचं मानधनामध्ये काही होत नाही, तो जगूच शकत नाही। तर दिव्यांग जगावा असं वाटत असेल तर मानधन वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। तुम्ही किती हजाराची मानधन वाढवण्यासाठी मागणी केली आहे? 6,000 कर्जमाफीची आम्ही बोललो होतो आणि दिव्यांगाची कर्जमाफी आमचं मूळ आहे मानधन वाढवणं। 6,000 मानधन जेथपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि कर्जमाफी शिवाय आम्ही येत्या काळात लगेच त्याच्यावर आंदोलन उभं करू। मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी जे काही 18 मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, पण महत्त्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे, त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी सज्ज राहणार आहोत। मग नोटा जास्त छापा ना, पैसे कमी असेल तर नोटा छापा, नोटा छापणं तो तुमच्यासाठी आहे। तुम्ही 8वा वेतन आयोग तुम्ही बाकीच्यासाठी नोटा छापताय, तसं यासाठी नोटा छापल्या पाहिजे। पैसे निर्माण करणं तर आमच्यासाठी आहे ना, आणि त्या कशा छापावा त्याची अक्कल आमच्याकडे आहे, ते म्हणाल तेव्हा आम्ही त्यांना देऊ। देवेंद्रजी असेल, अजितदादा असेल, यांना कर्जमाफीची घोषणा केली, यांनी कर्जमाफी देणार असंही म्हटलं, इव्हन 7/12 कोरा 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 आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं देवेंद्रजींना म्हटलं, आणि ते आता कोरा करायला जर आम्हाला नोट दाखवत असन तर मात्र आम्ही थांबणार नाही। आम्ही सुद्धा सोटा घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्यावं। आता दिव्यांगाचं मानधन इतर राज्यामध्ये 4,000 आहे आणि आमच्या राज्यामध्ये फक्त 1500 आहे। 1500 मध्ये आमचं दिव्यांगाचं मानधनामध्ये काही होत नाही, तो जगूच शकत नाही। जर दिव्यांग जगावा असं वाटत असेल तर मानधन वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। तुम्ही किती हजाराची मानधन वाढवण्यासाठी मागणी केली आहे? 6,000